न्यूज, सच जरूरी है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। यह खबर नागपुर शहर से सामने आ रही है। महाराष्ट्र में हारेगी भारतीय जनता पार्टी, बालासाहेब थोरात। हम माविया के रूप में एकजुट है, हम महान है। इस मीटिंग में अजित पवार आए हैं। हम एक साथ जा रहे हैं और अब हवा माविया की है। अब सब मिलकर काम कर रहे हैं। यदि कोई किसी काम से बाहर गया हो तो इस तरह से विषय बनाना उचित नहीं है। यह एनसीपी की कोई अलग भूमिका नहीं है। माविया में कुछ अलग हो रहा है, हमारे वज्रमुठ में बिल्कुल नहीं। हम मजबूत रहेंगे और हमेशा सफल होंगे। महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी हारेगी। हम सभी लोकतांत्रिक सीटें लेंगे और हम अच्छी सीटें लेंगे और विधानसभा को पूरी तरह से जीतेंगे। बिल्कुल वाटतं आहे टफ फाईट नाही। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये पराभूत होईल। लोकसभेच्या सर्वात जास्त जागा आम्ही घेऊ आणि चांगल्या जागा आम्ही घेऊ आणि विधानसभा पूर्णपणे जिंकू। एक कारण आपण पाहिलं पाहिजे की आम्ही एकत्र आहोतच। प्रयत्न होतोय की वातावरण वेगळं निर्माण करण्याचा, महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचा, परंतु लोक तर प्रथम भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात गेलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे। किंवा जे काही शिंदे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री झाले, त्याचा 40चा गट फुटला, ज्या पद्धतीनं फुटला ते जनतेला बिलकुल मान्य नाही। हे सरकार आणि त्यांचं कार्यपद्धती मान्य नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे की जनतेमध्ये एक वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे। लोकांची अपेक्षा सुद्धा हीच आहे की आम्ही एकत्र पद्धतीनं चांगलं यावं, सामोरं यावं, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, ही जनतेची सुद्धा अपेक्षा है। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर नागपुर शहर से सामने आ रही है। माविया को बांटने का काम कर रही है केंद्र और राज्य सरकारें, पृथ्वीराज चौहान। मैंने यह खबर पढ़ी कि 2-3 बातें पूछ रहा हूँ। क्या आप अजित पवार अमित शाह से मिले? यह अजित पवार से पूछा जाना चाहिए। क्या कोई है जो बता सके कि क्या वे वास्तव में मिले थे? देखना पड़ेगा। महाविकास आघाड़ी में एक मत नहीं है, इसे दिखाने का काम शिंदे फडणवीस सरकार कर रही है। महाविकास आघाड़ी को बांटने का काम केंद्र और राज्य सरकारें कर रही है, लेकिन उसे नहीं लगता कि वह सफल होगा, क्योंकि महाराष्ट्र की जनता सब जानती है। अंग्रेज ने अपनी स्थिति स्पष्ट की है। ऐसे सवाल मत पूछिए जिससे सैनिकों का मनोबल गिरे। नरेंद्र मोदी सरकार के 9 साल के दौरान एक अहम नेता और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विश्वास पात्र रहे। मंत्री ने अपना इंटरव्यू नहीं दिखाया। मोदी जी जवाब दो, जांच क्या हुआ? क्या तुम वो करते हो? और भारत के प्रधानमंत्री मोदी जी का साक्षात्कार करने वाला विदेशी वृत्तचित्र बिना किसी संचार के कहीं चला गया। क्या नरेंद्र मोदी जी के पास राज्यपाल का नंबर था? नरेंद्र मोदी जी के कैबिनेट में आप इन सभी स्थितियों को कैसे देखते हैं? भारतीय जनता पार्टी के एक वरिष्ठ नेता ने स्टैंड लिया। आज भी वे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता हैं। उन्होंने स्टैंड लिया है। क्या भारतीय जनता पार्टी के अन्य वरिष्ठ नेता कोई स्टैंड लेने जा रहे हैं? खरंच अजित पवार दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटले का नाही ते त्यांनाच विचारावं लागेल। हे स्पेक्युलेशन आहे आणि त्यांना जर तसं काही कामाकरता गेले होते का काही राजकीय गोष्ट होती वगैरे, मुळात भेटले का नाही ह्याचं कुणीतरी खात्रीला एक स्पष्टीकरण दिलं पाहिजे। त्यामुळे हे स्पेक्युलेटिव्ह बातमीवर चर्चा करायचं काही कारण नाही। एक गोष्ट आपण जी पार्श्वभूमी पाहिली पाहिजे। महाविकास आघाडीच्या एकंदरीत जनाधाराचा आपण अंदाज घेतला, आता शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटामध्ये किती लोक आहेत आणि शिंदे गटामध्ये किती आहेत याचा अंदाज आपण काढू शकतो, पण स्पष्ट त्याची आकडे माहिती नाही। पण तिघांची जर बेरीज केली तर शिंदे फडणवीस सरकारला किंवा भाजपला महाराष्ट्रामध्ये त्यांची काय गत होईल ही आता कल्पना आपल्याला काही पोटनिवडणुकांतून किंवा नगरपरिषदा निवडणूक यायला लागली आणि त्यामुळेच शिंदे फडणवीस सरकारला वर्षभरापेक्षा जास्त लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचं धाडस होत नाही आणि म्हणून मग कुठंतरी या 3 पक्षामध्ये भगदाड पाडलं पाहिजे। भगदाड पाडता नाही तर मग काहीतरी स्पेक्युलेटिव्ह बातम्या सोडल्या पाहिजेत, एक संभ्रम निर्माण केला पाहिजे, मग काही सगळं काय आलबेल नाही आहे असं दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे। याशिवाय शिंदे फडणवीस सरकारच्या हातात दुसरं काय आहे आता? त्यामुळे मला वाटतं की
स्पेक्युलेशन जरी किती केलं तरी आज जनमानस कोणाकडे आहे? ज्या पद्धतीनं भाजपच्या सहकार्याने शिंदे गट बाहेर पडला आणि ज्या सरकारच्या वैधतेबद्दलच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज लागेल, उद्या लागेल, या महिन्याभरात लागेल. काही 5 न्यायाधीशापैकी 2 न्यायाधीश निवृत्त होणार, त्याच्या आधी तर नक्कीच लागेल. आणि त्यामुळं आता काही जर वेगळा प्रकार घडला त्यांच्या दृष्टीनं तर मग आता पर्याय काय म्हणून अटकली चाललेल्या आहेत. मला वाटतं अटकलीवर, स्पेक्युलेशनवर विधान करणं योग्य नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये फूट पाडायचा निखराचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारचा चाललेला आहे, केंद्रातल्या भाजपचा चाललेला आहे. आज केंद्रात जे वातावरण नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे त्याचा सामना करायची हिंमत आता भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या वावड्या उठवणं, अशा स्पेक्युलेटिव्ह बातम्या देणं किंवा कदाचित प्रयत्न त्यांचा निश्चितच चाललेला आहे, ते आम्हाला जगजाहीर आहे. त्याला यश येईल असं मला वाटत नाही, कारण महाराष्ट्राचं जनमानस आज कुठल्या बाजूला आहे हे प्रत्येकाला कळतं. आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर संभाजी नगर से सामने आ रही है। केंद्र की भाजपा सरकार के दमन में के खिलाफ आम आदमी पार्टी द्वारा सत्याग्रह आंदोलन। आम आदमी पार्टी ने एनसीसी केंद्र सरकार द्वारा शुरू किए गए दमन और तानाशाही के खिलाफ आज महात्मा गांधी की मूर्ति के पास सत्याग्रह के माध्यम से विरोध किया। इस मौके पर आम आदमी पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता और केजरीवाल के प्रशंसक बड़ी संख्या में मौजूद थे। देश में जो गलत हो रहा है उसे कहीं रुकना चाहिए। इस समय गांधी सत्याग्रह के सरकार के दामन के खिलाफ गांधी की प्रतिमा के पास हो रहा है। पिछले कई सालों से कई नेताओं को डर दिखाकर चुप कराने की कोशिश की जा रही है कि कैसे लोकतंत्र को गति दी जाए। सत्याग्रह करने वालों का कहना था कि यह प्रशासन बंद होना चाहिए और यह प्रशासन मुख्यमंत्री तक पहुंचना चाहिए और यह पहली केंद्र सरकार है जो मुख्यमंत्री के खिलाफ कार्रवाई कर रही है। यह देश में लोकतंत्र को कलंकित करने वाली घटना है। नमस्कार, मी सुभाष निकम, आम आदमी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर। आज या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमलो आहोत। त्याचं मुख्य कारण असं आहे, आमच्या पक्षाचे सर्व आदरणीय अरविंदजी यांना आज CBIनं चौकशीसाठी जी नोटीस दिली ही अत्यंत क्रूरपणे भाजप सरकार आम आदमी पक्षावर हल्ले करत आहे। त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना त्यांना अशा प्रकारे आम आदमीला दडपण्याचं काम हे सरकार करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज या सत्याग्रह आम्ही इथे करत आहोत। निश्चितच या सत्याग्रहाचा या पूर्ण भारतभर हा सत्याग्रह चालू आहे। या सत्याग्रहाचे निश्चितच पडतात या सरकारवर पडतील आणि या सरकारला धडा मिळेल की अशा पद्धतीची दडपशाही केल्यास काय परिणाम होणार आहे। आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या वतीने मराठवाडा सचिव वैजनाथ राठोडजी, आमच्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष सुभाष निकमजी, महिला जिल्हा अध्यक्ष मेघताई रायकर, शहर अध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज इथे छत्रपती संभाजीनगरच्या गांधी पुतळ्यापाशी जमण्याचं कारण, आम्ही गांधी सत्याग्रह आज केंद्र सरकारच्या विरोधात करत आहोत। त्याचं मुख्य कारण केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक नेत्यांना ईडीचा धाक दाखवून त्यांना गप्प कसं करता येईल, लोकशाही कशी गळचेपी करता येईल, हा चाललेला त्यांचा कारभार तो आता मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला आहे। त्याचं पहिलंच उदाहरण देशामध्ये पहिल्या मुख्यमंत्री आहे ज्याला ईडीचा धाक दाखवून ईडीच्या कार्यालयात आज बोलवण्यात आलेला आहे। ही देशाच्या इतिहासातील लोकशाहीला काळीमा फासणारी
घटना केंद्र सरकारनं आज नियोजनबद्ध करणे चालवली आहे। ही दुर्दैवी बाब आहे आणि हे असंच चालत राहिलं तर आपली देशातील लोकशाही दिवाळखोरीत निघेल आणि भ्रष्टाचाराला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम एकमेव केंद्र सरकार करत आहे आणि देशामध्ये एकमेव असा नेता आहे जो भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यात उतरत आहे आणि केजरीवालांचं मॉडेल देशभर सगळी जनता ॲक्सेप्ट करत आहे आणि हे सगळं देशभरात ॲक्सेप्ट करत असल्याने केजरीवाल सरकारचा केंद्र सरकारने या मोदी सरकारने धसका घेतल्यामुळे भविष्यामध्ये देशात केजरीवाल सरकार सत्तेत येऊ शकतं या भीतीपोटी मोदींनी आता केजरीवालांना कोणत्या ना कोणत्या मार्गामध्ये अडकवून त्यांना परेशान करण्याचं व लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज चालवलेलं आहे आणि त्याच्याच विरोधात आज आम्ही एक सत्याग्रह महात्मा गांधी पुतळ्यासमोर छत्रपती संभाजीनगर येथे करत आहोत आणि या सर्व घटनेचा आम्ही निषेध करत आहोत आणि असंच चाललं तर वेळ पडल्यास आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने केंद्र सरकारने आणू नये। ऐसी खबरें फिर लेके आएंगे इसी समय इसी जगह, तब तक देखते रहिए MNS न्यूज़ नेटवर्क। नमस्कार।